अंदमान निकोबार बेटांवर सरासरीच्या 10 दिवस अगोदरच दाखल झालेल्या मान्सूनची पोषक वातावरणामुळे पुढील वाटचाल आणखी सुकर झाली आहे। ही स्थिती पुढे काही दिवस कायम राहिली तर 1 जून पूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्यामधील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे। विशेषतः वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना यामुळे अवकाळी पाऊस वाढलेला आहे। दरम्यान हा पाऊस 22 मे पर्यंत सुरू राहील असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबईमध्ये पुढील 7 दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। वादळी वारा, विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी कोसळणार आहे। मुंबई महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे। मुंबईमध्ये एकूण 134 अतिधोकादायक खासगी इमारती आहेत आणि यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक इमारती असल्याची माहिती। सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिम परिसरात आहेत। मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर कामे हाती घेतली आहेत। रेल्वे मार्गावर पाणी साचण्याच्या ठिकाणांचा व्यापक अभ्यास करून मध्य रेल्वेने अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे। तसंच 31 मे 2025 पर्यंत पूर्व पावसाळी कामे पूर्ण करण्याचं लक्ष्य सुद्धा ठेवलं आहे। नाशिक जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। चांदवड तालुक्यामधील वडनेर भैरव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये जवळपास 2 फूट पाणी साचलेलं होतं। नाशिकमधील निफाड तालुक्यामधील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसला। यामुळे चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजून गेलेला आहे। व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। पुणे जिल्ह्यामधील पेठ भागामध्ये ढगांच्या गडगडाटास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पिंपळखेड, जांबूत, काठापूर या गावांना पावसानं चांगलं झोडपलेलं आहे आणि या पहिल्याच दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून टंचाईच्या संकटातून नागरिकांना दिलासा मिळाला। बेळगावमधील बैलहोंगल तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पावसाचं पाणी शिरलं। दरवाजा आणि खिडकी तोडून पाणी बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि पाण्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कागदपत्र सुद्धा खराब झाली आहेत। तामिळनाडूच्या ओटी शहरामध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। इतर ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय। दिल्लीच्या काही भागामध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आणि काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत सुद्धा झालाय। आर.के. पुरम परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं।